नमस्कार. आज आपण बोलणार आहोत अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाबद्दल. ही एक खूपच गुंतागुंतीची आंतरराष्ट्रीय घडामोड आहे, पण चला ती सोप्या शब्दात समजून घेऊया. गेल्या 24 दिवसांपासून अमेरिका आणि इराणमध्ये जो संघर्ष पेटलाय त्याने संपूर्ण जगाला चिंतेत टाकलंय. आणि आता असं वाटतंय की परिस्थिती एका नव्या अधिक स्फोटक वळणावर पोहोचली आहे. आणि या संघर्षाला खरी ठिणगी लागली ती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या थेट धमकीमुळे. जर तेहरानने 48 तासात होर्मुझची सामुद्रधुनी उघडली नाही तर आम्ही इराणचे ऊर्जा प्रकल्पच उडवून देऊ, या एका वाक्याने जागतिक राजकारणात अक्षरशः खळबळ माजवली. तर हा सगळा तणाव इतक्या टोकाला कसा पोचला आणि त्या धमकीनंतर नेमकं घडलं काय, चला पाहूया. बघा, ती 48 तासांची मुदत सोमवारी रात्री संपणार होती आणि सगळ्यात जगाची धाकधूक वाढली होती. कारण इराणने होर्मुझची सामुद्रधुनी म्हणजे जगासाठी एक प्रचंड महत्त्वाचा तेलमार्ग तो बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सगळ्यांना वाटत होतं की आता मोठा हल्ला होणारच. पण मुदत संपण्याच्या अगदी काही तास आधी सगळं चित्रच पालटलं. एक असं वळण आलं ज्याने सगळ्यांनाच गोंधळात टाकलं. झालं असं की अध्यक्ष ट्रम्प यांनी अचानक एक घोषणा केली. त्यांनी सांगितलं की इराणसोबत विधायक चर्चा सुरू आहे, त्यामुळे लष्करी हल्ले पुढच्या 5 दिवसांसाठी थांबवत आहोत, म्हणजे चक्क माघार. आणि इथेच खरी गंमत आहे. अमेरिका म्हणते आमची खूप चांगली आणि विधायक चर्चा सुरू आहे. दुसरीकडे इराण काय म्हणतंय, असं काहीही नाहीये, कोणतीही चर्चा सुरू नाहीये. अमेरिका आमच्या प्रत्युत्तराच्या भीतीने मागे हटली आहे. म्हणजे बघा, दोन्ही बाजूंकडून पूर्णपणे वेगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. यातून हे स्पष्ट दिसतंय की दोन्ही देश आपापल्या लोकांना आणि जगाला काय दाखवू इच्छितात. बरं, अमेरिकेने तर हल्ले थांबवले, पण याचा अर्थ संघर्ष थांबला असा होत नाही. उलट यामुळे गुंतागुंत आणखीनच वाढली. कारण एकीकडे अमेरिका थांबली असताना त्यांचा एक महत्त्वाचा मित्र देश मात्र पुढे सरसावला. अमेरिकेची घोषणा येते न येते तोच इस्रायलने इराणवर नवीन हवाई हल्ले सुरू केले आणि त्यांनी थेट इराणच्या ऊर्जा नेटवर्कलाच लक्ष केलं. इस्फहानमधली गॅस पाईपलाईन आणि खुर्रमशहर पॉवर स्टेशनला गॅस पोचवणारी पाईपलाईन या दोन्हीवर हल्ला झाला, ज्यामुळे खूप मोठं नुकसान झालं. ठीक आहे, पण ही परिस्थिती इथपर्यंत पोहोचली कशी? हा संघर्ष काही एका रात्रीत सुरू झालेला नाहीये. यामागे एक मोठी पार्श्वभूमी आहे. चला थोडं मागे जाऊन पाहूया. या सगळ्याची सुरुवात झाली एप्रिल 2025 मध्ये, जेव्हा अणुकरारावरच्या वाटाघाटी फिसकटल्या. त्यानंतर डिसेंबरमध्ये यूएनचा एक अहवाल आला, ज्यात म्हटलं होतं की इराण आता अण्वस्त्र बनवण्याच्या अगदी जवळ पोचला आहे. आणि मग 28 फेब्रुवारी 2026 या दिवशी अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते खामेनी मारले गेले आणि तिथूनच या युद्धाचा भडका उडाला. ठीक आहे, तर युद्धाची सुरुवात कशी झाली हे आपण पाहिलं, पण त्याचे परिणाम काय झाले? आणि हे परिणाम फक्त अमेरिका आणि इराणपुरते मर्यादित नाहीत. खरं तर ह्यातून एक मोठं जागतिक संकट उभं राहिलं आहे. सगळ्यात आधी मानवी हानी. हे आकडे खूपच धक्कादायक आहेत. आत्तापर्यंत इराणमध्ये 3200हून अधिक लोकांचा जीव गेलाय आणि यात किमान 214 लहान मुलांचा समावेश आहे. दुसरीकडे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने सांगितले की त्यांनी आत्तापर्यंत इराणच्या 9000हून अधिक लष्करी ठिकाणांना लक्ष्य केलंय. आता आर्थिक संकटाबद्दल बोलूया. आणि याचं केंद्रस्थान आहे होर्मुझची सामुद्रधुनी. ही सामुद्रधुनी इतकी महत्त्वाची का आहे? कारण जगाचा जवळपास 20% तेल पुरवठा एकट्या या मार्गावरून होतो. आणि इराणने नेमका हाच मार्ग बंद केला आहे. आणि त्याचा परिणाम काय झाला तो आपल्या समोर आहे. कच्च्या तेलाच्या किमतींनी अक्षरशः उसळी घेतली. त्या $126 प्रति बॅरलच्या पुढे गेल्या, जो गेल्या अनेक वर्षांमधला उच्चांक आहे. याचा थेट फटका जगभरातल्या अर्थव्यवस्थांना आणि आपल्यासारख्या सामान्य लोकांना बसतोय. आणि हे फक्त आम्ही नाही सांगत. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी म्हणजे IEA त्यांचे प्रमुख काय म्हणतात ते ऐका. या संकटाच्या परिणामांपासून एकही देश वाचू शकणार नाही. हा एक खूप मोठा धोका आहे. इतकंच नाही तर त्यांनी असंही म्हटलंय की हे संकट 1970च्या दशकात आलेल्या तेल संकटापेक्षाही मोठा आहे. बरं, या सगळ्यावर इराण गप्प बसलाय का? अजिबात नाही. त्यांनी सुद्धा प्रतिधमकी दिली आहे. त्यांनी स्पष्ट केलंय की जर आमच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला झाला तर आम्ही संपूर्ण पर्शियन आखातात सागरी सुरुंग पेरू. इतकंच नाही तर या भागातील अमेरिका आणि त्यांच्या मित्रदेशांच्या सगळ्या ऊर्जा ठिकाणांना लक्ष्य करू. म्हणजे विचार करा, हा संघर्ष किती मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो. तर ही आहे आतापर्यंतची परिस्थिती. अमेरिकेचा इशारा थांबलाय, पण इस्रायलचे हल्ले सुरू आहेत आणि इराणच्या धमक्याही कायम आहेत. मग आता प्रश्न उरतो, पुढे काय? आता इथे ना 2 वेगवेगळ्या गोष्टी एकाच वेळी घडताना दिसतायत.
एकीकडे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्यासारखे काही जण मध्यस्थी करून हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे अमेरिका आणि इस्रायलच्या लष्करी हालचाली काही थांबलेल्या नाहीत. उलट अमेरिका तर त्या भागात आणखी सैन्य पाठवत आहे. आणि यामुळेच सगळ्यात मोठा आणि महत्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो. इतका प्रचंड तणाव, एकमेकांबद्दलचा अविश्वास आणि प्रत्यक्ष हल्ले सुरू असताना राजनैतिक पातळीवर होणारी चर्चा खरंच एक मोठं विनाशकारी युद्ध टाळू शकेल का? या प्रश्नाचं उत्तर कदाचित येणारा काळच आपल्याला देईल.